दिनकर पाटील यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। आपल्यासोबत स्वतः दिनकर अण्णा पाटील आहेत। अण्णा, उमेदवारी अर्ज आपण दाखल केलेला आहे, नेमका कोणाकोणाचा उमेदवारी अर्ज आपण दाखल केला? मधून माझी बहीण आहे भारतीताई धिवरे, दुसरी माझी बहीण संगीताताई घोटेकर, मी स्वतः दिनकर पाटील, अमोल पाटील, लता पाटील असे आम्ही अर्ज भरलेले आहेत। एकूणच गेल्या काही दिवसांपासून म्हणजे पक्षप्रवेश झाल्यानंतर आपण मेळावे घेत आहेत, आपण लोकांना संबोधित करतायत, लोकांचं मत जाणून घेत आहे, काय नेमक्या भावना आहेत लोकांच्या? कशा पद्धतीनं लोक या निर्णयाचं स्वागत करतायत का? काय भावना आहेत? आपण बघितलं इकडे 6-7 हजार बंधू भगिनी आले आहे। आमचं कायम स्वागत आहे, आमचं कामच तेवढे आणि आम्ही निवडणुकीपुरते समोर नाही येत। आम्ही 12 महिने जनतेमध्ये असतो, जनतेचं काम करत असतो। 1992 पासून जनता आमच्यावर विश्वास करते, त्यामुळे विजय हा निश्चित असतो। जनता अशी बरोबर येत नाही, आपण बघितलं असेल किती मोठ्या प्रमाणात स्वतःहून या ठिकाणी फॉर्म भरायला। परवासुद्धा जी सभा झाली तिथंसुद्धा मोठी सभा झाली। जनता आमच्यावर खूप प्रेम करते, विश्वास टाकते, कायम आम्ही त्यांच्यामध्ये आणि त्यांच्या सुखदुःखामध्ये विकासाच्या बाबत आमचं फार मोठं आपल्याला जाणीव आहे साहेब। त्यामुळे विजय निश्चित असतो, जनता बरोबर असते। परवाची जी जनसभा झाली ज्याचा तुम्ही उल्लेख करताय, त्या ठिकाणी ते सगळं बघून, वातावरण बघून तुम्ही पण भावूक झालेलं आम्ही बघितलं। काय नेमका विचार आला होता मनात? का बरं भावूक झालं? खूप आनंद झाला होता भारतीय जनता पार्टीत आल्यावर, आणि लोक खूप खुश होते म्हणून आनंदी झालतो, म्हणून अश्रू आले होते। विजयाचा पूर्ण विश्वास 1,00,000% आपण बघतोय की दिनकर पाटील यांनी आपल्या संपूर्ण परिवारासह आज या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। अमोल पाटील, त्यासोबतच लता पाटील धिवरे या सगळ्यांसोबत दिनकर पाटील यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि विजयाची पूर्ण खात्री असल्याचं देखील पाटील यांनी यावेळेला सांगितलं आहे। कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।